अजितदादांसोबत पक्षातील अनेक दिग्गज नेते फुटले। त्यात पवार साहेबांच्या अत्यंत जवळच्या समजल्या जाणाऱ्या चेहऱ्यांचाही समावेश होता। त्यातलंच एक नाव म्हणजे छगन भुजबळ। खरं म्हणजे भुजबळांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या। त्याचं कारण म्हणजे भुजबळ हे ओबीसी नेते, पुरोगामी चळवळीचा वारसा पुढे घेऊन जाणारे, बहुजन, दलित आणि अल्पसंख्याक समाजाला केंद्रस्थानी ठेवून राजकारण करणारे नेते म्हणून त्यांची ओळख। त्यांचं राजकारण टिकलं आणि वाढलं ते देखील याच पुरोगामी विचारामुळे। त्यामुळे भुजबळ अजितदादांसोबत जाऊन हिंदुत्ववादी भाजपच्या मांडीला मांडी लावून बसण्याचा शॉक कार्यकर्त्यांना बसणारच। बंड झाल्यानंतर सुरुवातीला भुजबळांनी सर्वात फ्रंटला येऊन अजितदादांची कट घेऊन शरद पवारांना चांगलं सुनावलं। शरद पवारांना अंगावर घेण्याची धमक त्यांनी दाखवली। पण काळ पुढे गेला, लोकसभेच्या निवडणुका आल्या आणि गेल्या, मधल्या काळात बराच ड्रामाही झाला। पण या सगळ्या प्रोसेसमध्ये भुजबळ शांत होते। महायुती आणि अजितदादा अडचणीत येतील असे अनेक स्टेटमेंटही त्यांनी केले। लोकसभेच्या उमेदवारीवरून आणि आता राज्यसभेवरूनही त्यांची पक्षावरची नाराजी लपून राहिलेली नाहीये। त्यामुळे अजितदादा गटात सेफ राहून भुजबळांना आता ओढ मात्र साहेबांची लागले अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे। बाकीच्यांनी परतीचे दोर कापले असताना भुजबळ दोन्ही गटात बॅलन्स ठेवून कसे आहेत? सत्तेतल्या युतीपेक्षा त्यांना शरद पवारांचा नवा नौका पक्ष आपलासा का वाटतोय? छगन भुजबळ दादांचा हात सोडून साहेबांची तुतारी हातात कधी घेतील? भुजबळ हा एक नेता जाण्यानं अजितदादांना किती मोठा लॉस सहन करावा लागेल त्याचंच केलेलं हे सविस्तर विश्लेषण। हॅलो, मी ओमकार, हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, जर तुम्ही अजूनही आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा। आता भुजबळांना साहेबांची ओढ लागले असं म्हणायला पहिलं कारण ठरतं ते म्हणजे मान, अपमान आणि नाराजी नाट्य। लोकसभेचं बिगुल वाजल्यानंतर नाशिकमधून छगन भुजबळ यांना उमेदवारी जाहीर झाल्याचं बोललं जाऊ लागलं। स्वतः दिल्लीतून तुम्ही ही जागा लढवावी असा फोर्स लावण्यात आल्याचं स्वतः भुजबळांनी सांगितलं होतं। पण सगळी तयारी करूनही लवकर तिकीट जाहीर झालं नाहीये। त्यामुळे आपला अपमान झाल्याचं सांगत भुजबळ स्वतः लोकसभेतून बाहेर पडले। मात्र त्याच वेळेस आपल्याला राज्यसभेचा शब्द देण्यात आला होता। मात्र असं असूनही जेव्हा ती वेळ आली तेव्हा सुनेत्रा पवार यांना राज्यसभा जाहीर झाली। आपल्यासारखा पक्षातील ज्येष्ठ नेत्याला इतकं हलक्यात घेतल्यामुळे सेल्फ इमेजला हा मोठा धक्का असल्याचं स्वतः भुजबळांनी बोलून दाखवलंय। यासोबतच पक्षात आपण ज्येष्ठ असतानाही अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या तिघांच्या शब्दाला जास्त महत्त्व दिलं जातं। हा पक्ष फक्त तिघांची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे का असा नाराजीचा सूर भुजबळ खाजगीत बोलून दाखवतात। थोडक्यात काय, भुजबळ नाराज आहेत। त्यांच्या राजकारणाला कळत नकळत म्हणा किंवा जाणीवपूर्वक म्हणा, पण नख लावण्याचा प्रकार अजित पवार गटाकडून होतोय असं बोललं जातंय। या उलट शरद पवार गटात नेतृत्वाची कमी आहे। पहिल्या फळीतील अनुभवी नेतेही अजितदादांसोबत आल्यानं ही पोकळी भरून काढण्याचा शरद पवारांचा विचार असू शकतो। अशा वेळेस छगन भुजबळ यांच्या नावाचा विचार यासाठी होऊ शकतो। भुजबळांना साहेबांची ओढ लागले असं म्हणायला दुसरं कारण ठरतं ते म्हणजे भूमिका आणि विचारसरणी। पक्ष फुटल्यानंतर सुरुवातीच्या काळात भुजबळांनी अजितदादांची बाजू घेत शरद पवारांच्या विरोधात रान उठवलं होतं। मात्र काळ पुढे सरकत गेला तसं भुजबळ शांत होत गेले। त्यांनी शरद पवार गटावर वैयक्तिक टीका करणं टाळलं। पक्षाच्याही महत्त्वाच्या निर्णयात ते कधीच कॅमेऱ्यात दिसले नाहीत। याउलट शरद पवारांच्या बाजूने सहानुभूतीची लाट आहे। शरद पवारांकडून मी कणखरपणा शिकलोय यासारखे स्टेटमेंट करून ते पक्षविरोधी भूमिका घ्यायला लागले। यातून त्यांना शरद पवार गटाची ओढ लागले असं बोललं जाऊ लागलं। यातला पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे विचारसरणीचा। भुजबळांनी मधल्या काळात मराठा आरक्षणाच्या विरोधात ओबीसींचा मुद्दा तापवला, पण यामुळे राजकारणाच्या ऐन धामधुमीत जातीय विष पसरून मराठा समाज भुजबळांवर नाराज झाला। ओबीसींना खुश करण्याच्या नादात त्यांनी मराठांचा राग ओढून घेतला। याचा महायुतीला निकालात मोठा फटका बसल्याचंही बोललं गेलं। मराठा समाज आपल्यापासून दूर गेल्याची खंतही त्यांनी याआधीच बोलून दाखवले। त्यात भाजप सोबत मांडीला मांडी लावून बसल्यामुळं हिंदुत्वाचा लागणारा टॅग यामुळे भुजबळांची पुरोगामी पॉलिटिकल इमेज धोक्यात आलेली दिसते। त्यामुळे वेळीच बाजूला सावरून शरद पवारांसोबत गेलो तर आपल्याला राजकारणात करायला बराच स्कोप मिळेल असा भुजबळांचा थॉट असल्यामुळे ते शरद पवार गटात जाण्यासाठीची एक खिडकी अजूनही उघडी ठेवून आहेत। मराठ्यांचा असणारा राग पाहता भुजबळ विधानसभा लढवू इच्छित नाहीत, त्यापेक्षा राज्यसभेवर जाण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे। महाराष्ट्रातल्या राजकारणापेक्षा दिल्लीतल्या राजकारणात सध्या सेफ बॅटिंग खेळता येईल असा कदाचित त्यांचा विचार आहे। त्यात आपण राज्यसभेवर गेलो तर समीर भुजबळ यांना आमदारकी सोडून मुंबईच्या वाटा त्यांच्यासाठी मोकळ्या करून देण्याचा विचारही भुजबळ करत असतील। पण महायुतीत झालेली भाऊगर्दी आणि त्यात पक्षातील वरिष्ठांकडून आपल्याला सिरियसली न घेणं हे भुजबळांच्या राजकारणाला नख लावू शकतं।
त्यात आपली जुनी पुरोगामी विचाराची लाईन पुढे घेऊन जायची असेल तर सध्याच्या घडीला भुजबळांकडे शरद पवारांशिवाय दुसरा कोणताच चांगला पर्याय नाहीये. त्यामुळे दोन्ही दगडावर पाय ठेवून सेफ गेम खेळणारे भुजबळ लवकरच शरद पवारांसोबत जातील असं म्हणायला बराच स्कोप आहे. आता त्याची तारीख, वेळ आणि मुहूर्त काय असेल हे आता सांगता येणं तसं अवघड आहे. बाकी भुजबळांचं राजकारण कुठल्या राष्ट्रवादी सोबत असल्यावर जिवंत राहील असं तुम्हाला वाटतं? शरद पवार की अजित पवार? तुमचा राजकीय अंदाज काय सांगतो ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन आणि राजकीय घडामोडींसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.